नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने अर्जुन आणि सायलीसमोर 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचा खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, सुमनने अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो काही अपघात घडून आणण्यात आला होता, त्या अपघाताला इथे नागराजसुद्धा जबाबदार होता. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला स्वतः सुमनने हे सत्य सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आत्तापर्यंत अर्जुन नक्की तो मिस्ट्री मॅन कोण आहे ज्याने महिपतला सिनियरची सुपारी दिली, त्या व्यक्तीचा शोध घेत असतो. आणि आता सुमनने स्वतः येऊन त्या खऱ्या गुन्हेगाराची, त्या मिस्ट्री मॅनची आता संपूर्णपणे माहिती दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमनच्या जीवाला धोका निर्माण तर झालेलाच असतो, पण तरीसुद्धा तिने सत्याची कास सोडलेली नसते. तिने इथे नवरा म्हणून त्याला पाठीशी घातलेलं नसतं. शेवटीला गुन्हेगार आणि त्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा किती मोठा आहे हे बघून सुमनने नागराजचं नाव अर्जुन सायली यांना जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेमध्ये नागराज नुसता जबाबदारच नव्हता, तर तो सुपारी देणारा व्यक्तीसुद्धा होता. ही गोष्ट आता अर्जुनला कळल्यानंतर अर्जुनने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आता नागराजच्या खोटारडेपणाचा खुलासा तर झालेलाच असतो, पण त्याचबरोबरीने त्याला साथ देणारी प्रिया, हिच्या खोटारडेपणासुद्धा आता अश्विनच्या समोर आलेला असतो. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे प्रियाला कसलंही भान नाही आहे. ना तिला नवऱ्याचं, ना संसाराचं, ना तिच्या घरादाराचं भान आहे. कारण ती मुळातच किल्लेदारसुद्धा नाही आहे आणि ती सुभेदारसुद्धा नाही आहे, तर ती बबली आहे. आणि तिच्या अंगामध्ये, तिच्या रक्तामध्ये खोटारडेपणा ठोसून ठोसून भरलेला आहे. आणि कारण प्रेक्षकांनो, ती मधुकरसुद्धा नाही आहे. तर इथे मधुभाऊंनी सगळ्यांवरती जे संसार केले ते प्रियावरती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाची तेवढी लायकीच नाही आहे की तिला ते संस्कार व्यवस्थित घेता येतील. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आता नियतीने ठरवलेलं असतं की प्रियाच्या पापाचा घडा हा भरलेला आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळाली पाहिजे. प्रियावरती वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या अश्विनलासुद्धा ती जर फसवत आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ती इथे रात्री बेरात्री घरातून बाहेर पडत आहे, ही गोष्ट जेव्हा अश्विनच्या लक्षात येते, तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनने आता ठरवलेलं असतं की प्रियाचं वागणं हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय आणि तिच्या या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे ते शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून मग अश्विनने प्रियाचा पाठलाग केलेला असतो. तिला त्याने हळूच फॉलो केलेलं असतं. तिच्या बारीक सारीक हालचालींवरती अश्विनने लक्ष ठेवून तिचा पाठलाग करत तो तिथपर्यंत पोचलेला असतो जिथे इथे महिपतला किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आणि प्रिया या दोघांना रंगेहात गोडाऊनमध्ये पकडल्यानंतर इथे अश्विनला कळलेलं असतं की मी चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलेला आहे. महिपत हा एवढा मोठा गुंड आहे, कारस्थानी आहे. त्याने माझ्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केला, त्याने माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याने मला स्वतःला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. आणि अशा अशा महिपतची तू साथ देतेस, त्याला इथे किडनॅप करून ठेवले स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्याच्याबरोबर आता सेटलमेंट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतेस या गुन्ह्यातून वाचण्यासाठी. ही गोष्ट प्रेक्षकांनो जेव्हा अश्विनच्या लक्षात येते, तो स्वतः तिचं हे बोलणं महिपत बरोबरचं ऐकतो, तेव्हा इथे आता अश्विनने प्रियाचं चांगलं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासारख्या मुलीसाठी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेलो. मी असा मुलगा होतो की मी माझ्या आई वडील, माझी आजी बहीण आणि माझा भाऊ यांच्यासमोर मी उलट कधी बोललोसुद्धा नव्हतो. त्यांना बोलायची माझ्यात हिंमत नव्हती. पण तुझ्यावरती असं काही वेड्यासारखं प्रेम करत होतो ज्याच्यामुळे मी माझ्या भानातच नव्हतो आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तुझ्याबरोबर लग्न केलं आणि त्याचबरोबर तुझ्याबरोबर संसारसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. पण तू त्याचं मला काय फळ दिलंस? तर तू फक्त माझी फसवणूक केलीस, माझा विश्वासघात केलास आणि त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीला मी माझ्या आयुष्यात आता ठेवणारच नाही आहे, असं अश्विनने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि इथे प्रियाच्या 2 थोबाडी देऊन तो तिथून आता निघालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने नागराज आणि प्रिया या दोघांचं कारस्थान इथे अश्विन आणि सुमन या दोघांच्या समोर आलेलं असतं, आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सुमन बिचारी, तिला सगळं काय माहिती आहे की महिपत आणि नागराज या दोघांची खूपच जास्त घनिष्ठ मैत्री आहे. पण आता प्रश्न काय उद्भवलेला असतो, तर सुमनला कळलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो काही अपघात झाला होता त्याच्यामध्ये महिपत सामील नव्हता, तर महिपतने बाबूला सुपारीच दिली होती. म्हणजे महिपत कारस्थानी त्याच्यामध्ये आहेच. पण मग इथे हा विषय जेव्हा नागराजच्या समोर निघाला तेव्हा नागराजचा चेहरा का पडला? इथे आता सुमन घाबरलेली असते. सारखं सारखं नागराजचं रात्री बेरात्री घरातून बाहेर जाणं, 2 दिवस घरी परतच न येणं, काही काम नसताना 2-2 दिवस तू घराच्या बाहेर राहतोस आणि घरी आल्यानंतर इथे थातूरमातूर कारणं देतोस. ही गोष्ट सुमनच्या लक्षात आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सुमनला नागराजच्या या गोष्टींवरती संशय आलेला असतो. ती म्हणते की तुम्ही अजूनही त्या महिपतला भेटत नाही ना? तुम्ही त्या महिपतला भेटून आलात का आता? तेव्हा इथे पुन्हा एकदा नागराजने सुमनला मारलेलं असतं. तिला तो खूप मारतो, तिच्यावरती राग काढतो आणि म्हणतो, पुन्हा माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नकोस, मला प्रश्न विचारू नकोस, त्या टिपिकल बायकांसारखी वागू नकोस. आणि प्रेक्षकांनो, सुमनने पुन्हा मार खाल्लेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विने जेव्हा प्रियाला फोन केलेला असतो की तू कुठे आहेस आणि कुठे न सांगता बाहेर गेलीस, तेव्हा ती हळूच म्हणत असते की मी माझ्या मैत्रिणीकडे आली आहे ना, मी घरी आल्यानंतर तुला सांगेन. आणि तेवढ्यातच अश्विनने आवाज येत नसल्यामुळे फोन स्पीकरवरती टाकलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, तिथून आता महिपतने खूपच हुशारीने आवाज दिलेला असतो की ए चुचुंद्रे, चुचुंद्रे असा आवाज ऐकल्यानंतर लगेचच प्रिया म्हणते, अश्विन मी तुझ्याशी नंतर बोलते हा, आणि ती फोन कट करून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला सुद्धा तिने मैत्रीण म्हणून आता सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज प्रिया या दोघांचं फोनवरती बोलणं सुरू असतं. तेव्हा इथे नागराज प्रियाला म्हणत असतो की तू त्या महिपतचा मोबाईल घेऊन आलीस का? हे बघ, त्याचा मोबाईल आहे ना, तो आपल्याकडेच राहिला पाहिजे. कारण का, तो मोबाईल जर पोलिसांच्या हाती लागला ना प्रिया, तर त्या मोबाईल लोकेशनवरून तो मोबाईल जर ट्रेस केला तर त्याचे कॉल रेकॉर्ड्स वगैरे चेक केले जातील. आणि त्यामुळे इथे महिपतने कुणाकुणाला कॉल केलेत, तर त्याने सगळ्यात जास्ती कॉल तर मलाच केलेले आहेत आणि तुला केलेले आहेत. त्यामुळे आपली नावं कुठेही येता कामा नये. त्यासाठी महिपतचा मोबाईल आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि तो आपण लपून ठेवला पाहिजे, असं प्रेक्षकांनो आता नागराजचं म्हणणं असतं. तेव्हा इथे महिपतचा मोबाईल तर प्रियाकडेच असतो आणि तो तिच्या बॅगमध्ये असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने त्याचा मोबाईल लपून ठेवला आहे आणि ती महिपतला भेटायला सुद्धा आली आहे. तेव्हा अश्विनला तिच्यावरती संशय आलेला असतो. अश्विनसुद्धा विचार करत असतो की नक्की यांचं काय चाललेलं आहे. तर इथे नागराज म्हणत असतो की प्रिया, काहीही झालं तरीसुद्धा 22 वर्षांपूर्वी जो दादाचा अपघात घडून आला होता, या सगळ्यामध्ये मी सुद्धा सामील आहे, ही गोष्ट आता कुणालाही कळता कामा नये. आणि म्हणूनच त्या महिपतचा मोबाईल आपल्याला इथे लपून ठेवावा लागणार आहे. नाहीतर एक कामच कर ना, कुठेतरी खड्डा करूया आणि त्याचा मोबाईल फोडून त्या खड्ड्यामध्ये टाकून देऊया, म्हणजे कुणाला काही मिळणार सुद्धा नाही. मी आत्तापर्यंत 22 वर्ष हे सत्य लपून ठेवलं आहे, कुणालाही ते कळलेलं नाही आहे. आणि महिपतमुळे जर ते सगळ्यांना कळणार असेल तर मी महिपतला सुद्धा सोडणार नाही, असं प्रेक्षकांनो नागराज आता प्रियाला म्हणत असतो. तेव्हा इथे सुमनने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. सुमन म्हणत असते की हे कुणाशी बोलत आहेत, याचा अर्थ 22 वर्षांपूर्वी रविराज काकांचा जो काही अपघात घडून आणला होता महिपतने, पण त्याला सुपारी देणारा नागराज तर नाही आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, सुमन घाबरलेली असते आणि सुमन आता दाराजवळ उभं राहून त्याचं बोलणं ऐकते. हे नागराजला कळलेलं असतं. नागराज आता बघायला येणार तेवढ्यातच सुमन आता दरवाजाला धक्का मारून सरळ तिथून निघून बाहेर पडते. आणि घरामध्ये आता प्रतिमा आणि रविराज दोघेसुद्धा नसतात. सुमन त्यांना फोन करत असते, पण तेवढ्यातच नागराज तिच्या मागे आता धावत धावत येत असतो. तेव्हा सुमन लगेचच घरातून बाहेर पडते. बाहेर आल्यानंतर ती रिक्षाला हात करून सरळ आता अर्जुनच्या ऑफिसला येते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली दोघेजण ऑफिसमध्ये आलेले असतात. आणि तिथे आल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते ती अर्जुनला सांगत असते. अर्जुन आणि सायली म्हणत असतात, सुमन काकी काय झालं?
अहो तुम्ही इतक्या घाबरलात का? आणि तुम्ही इथे ऑफिसमध्ये? तेव्हा ती म्हणते, बसा तुम्ही बसा आणि पाणी प्या बरं. तेव्हा इथे सायलीने सुमनला पाणी प्यायला दिलेलं असतं. तेव्हा इथे सुमन म्हणते, सायली, अर्जुन, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो, सांगा ना. तेव्हा सुमन म्हणते की 22 वर्षांपूर्वी जो भाऊजींच्या गाडीचा अपघात घडून आणला होता ना, तो महिपतने आणला होता, पण त्याच्यामध्ये नागराजसुद्धा सामील आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज सामील आहे ही गोष्ट कळल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेजणं भयंकर टेन्शनमध्ये येतात आणि इथे अर्जुनच्या ऑफिसचा दरवाजा सुमनने घाबरून जो काही बंद केलेला असतो, नागराज आता जोरात तो दरवाजा वाजवत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेही भयंकर टेन्शनमध्ये आलेले असतात. या कारस्थानाच्या मागे नागराज असेल असा त्यांनी तर विचारही केला नव्हता, पण इथे सुमन खूपच जास्त इनोसंट असल्यामुळे, खूपच जास्त प्रामाणिक असल्यामुळे गुन्हा केलेल्या व्यक्तीला गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी आणि अजून पुढे काही गुन्हे घडायला नको. म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने जाऊन नागराजचं नाव हे अर्जुनला सांगितलेलं असतं, कारण अर्जुन सायली दोघेजणं या केसचा किती बारकाईने विचार करतायत आणि पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतायत ही गोष्ट सुमनला कळलेली असते आणि म्हणूनच सुमनला वाटत असतं की महिपत गुन्हेगार आहे ते तर सगळ्यांना कळलंच आहे, पण इथे नागराज सख्खा भाऊ असून सुद्धा तो रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठलाय. मग अशा कारस्थान्या भावाला सुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं इथे सुमनचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने जाऊन नागराजचं नाव हे अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनला प्रियाच्या ह्या विचित्र वागण्यावरती संशय आलेला असतो, पण तो घरामध्ये कुणाला काही बोलत नाही, कारण त्याचं प्रियावरती खूप प्रेम आहे. पण आता पाणी त्याच्या डोक्यावरून चालल्यामुळे तो स्वतः ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार असतो. तो स्वतः विचार करतो की प्रियाचा पाठलाग केला पाहिजे, तिला फॉलो केलं पाहिजे. नक्की ती मैत्रिणींना भेटायला जाते की आणखीन दुसरीकडे कुठे जाते आणि माझ्याशी खोटं बोलते, या गोष्टीची शहानिशा मी आता स्वतःहून केली पाहिजे. माझं संपूर्ण घर तिच्या विरोधात आहे, म्हणजे सगळी माणसं तर वाईट नसतील ना. त्यामुळे आता काय खरं काय खोटं हे मी शोधून काढलं पाहिजे. तेव्हा अश्विन आता झोपल्याचं नाटक करतो. प्रिया जेव्हा घरातून सकाळ सकाळ बाहेर पडते तेव्हा अश्विन तिचा पाठलाग करत घरातून हळूच बाहेर पडतो. त्यानंतर प्रिया त्या गोडाऊनमध्ये गेलेली असते महिपतला भेटायला आणि ती महिपतला म्हणत असते की हे बघा, साक्षी जिवंत आहे हे सत्य मला माहिती आहे. तेव्हा तुम्ही एक काम करायचं, जे काही घडलं आहे त्या कारस्थानामध्ये तेव्हा 22 वर्षांपूर्वी तर मी नव्हते, ते तुमचं आणि नागराज काकांचं कारस्थान आहे. पण आता मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो काही हा खून केलात किंवा बाबू ड्रायव्हरला सुपारी दिलीत रविराज किल्लेदार यांना मारण्याची, त्याच्यामध्ये माझा काही हात नाही आहे. तुम्ही मला याच्यामध्ये अडकवू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, तेवढ्यातच तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन ते बोलणं ऐकत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी अर्जुन सायलीला सांगणार नाही की तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय करताय. फक्त तुम्ही माझी मदत करा. तुम्ही कुणाला सांगू नका की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून. तुम्ही मला वाचवा, मी तुम्हाला वाचवेन. आणि साक्षी जिवंत आहे ही गोष्ट मला माहिती आहे, पण तीसुद्धा मी कुणालाही काही सांगणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझं सिक्रेट ठेवा आणि मी तुमचं सिक्रेट मनामध्ये जपून ठेवेन, कुणाला काही सांगणार नाही. पण आता आपण दोघेजणं एकमेकांबरोबर भांडण्यापेक्षा, एकमेकांबरोबर वैर घेण्यापेक्षा आपण ह्या घटकाला एकमेकांची मदत केली तर फायद्यात राहणार नाही का. तुम्हालासुद्धा माझ्या मदतीची गरज आहे आणि मलासुद्धा तुमच्या मदतीची गरज आहे. तेव्हा मी तुमचं आणि साक्षीचं नाव कुणालाही सांगणार नाही. तुम्ही माझं सांगू नका, मला तुम्ही मारू नका, कारण मी आतापर्यंत तुमची मदत केली आहे. प्रत्येक वेळेला साक्षीने केलेला गुन्हासुद्धा मी लपवण्याचा प्रयत्न केला तब्बल 2.5 वर्ष. जेव्हा त्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा मी घाबरून फक्त साक्षीचं नाव घेतलं होतं. त्यामुळे आता तुम्ही प्लीज मला या प्रकरणामध्ये अडकवू नका. या सगळ्यातून तुम्ही मला बाहेर काढा, असं प्रेक्षकांनो आता प्रिया इथे महिपतला सांगते. ते सगळं बोलणं अश्विनने ऐकलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, अच्छा, म्हणजे ही कारस्थानी मुलगी आता महिपतबरोबर सेटलमेंट करते. तिथे सगळेजण महिपतला शोधत आहेत, अख्खी पोलीस टीम शोधते आणि महिपतला इथे या लोकांनी किडनॅप करून ठेवले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विन म्हणत असतो की वा, हिचं सगळं चांगलं चालू आहे. अश्विन घरी आलेला असतो. त्यानंतर प्रियासुद्धा घरी येते आणि प्रिया घरी आल्यानंतर अश्विनजवळ गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, काय झालं बोलणं महिपत बरोबर.
महिपत सेटलमेंट करायला तयार आहे का? तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे? तेव्हा अश्विन म्हणतो नाही. सकाळी तू महिपत बरोबर जे काही सेटलमेंट करत होतीस ना, ते मी ऐकलं म्हणूनच विचारतोय, तो मान्य करायला तयार आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणत असते, अश्विन नाही, ते मी तिथे सहजच गेले होते. तू तिथे काय करत होतास? तेव्हा अश्विन म्हणतो की मला जे काही करायचं होतं, जे काही बघायचं होतं, जे काही ऐकायचं होतं, सगळं बघून ऐकून झाले. त्याच्यामुळे आता हे डिवोर्स पेपर मी तयार करून ठेवलेत. वकिलांकडून हे डिवोर्स पेपर मी घेऊन आलो आहे. आतापर्यंत तुझ्यामुळे मी माझ्या कुटुंबाला जो काही त्रास दिला तेवढा पुरेसा आहे. तुझ्यासारख्या मुलीला मी आता या घरामध्ये ठेवणार नाही आहे. अगं तू गुन्हेगार प्रवृत्तीची मुलगी आहेस. काय माहिती अजून किती गुन्हे केलेस आणि माझ्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न केला आहेस. त्याच्यामुळे आता एकच काम करायचं, आता ह्या डिवोर्स पेपरवरती सही करायची आणि जिथे जायचं आहे तिथे जा. आता तुला मी माझ्या आयुष्यामध्ये ठेवणार नाही आहे. तेव्हा इथे प्रिया आता म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे अश्विन, हे बघ मला चुकीचं समजू नकोस. तेव्हा अश्विन म्हणतो की प्लीज मला हात लावू नकोस आणि तो आता तिच्या थोबाडीसुद्धा देतो. म्हणतो खोटं तर बोलूच नको, कारण आत्तापर्यंत तू माझ्याबरोबर फक्त खोटं बोलत आली आहेस, त्याच्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको, असं अश्विन आता प्रियाला म्हणतो. तुझ्याबरोबर राहण्यापेक्षा मी एकटं राहिलेलं कधीही चांगलं आहे, असं अश्विन म्हणत डिवोर्स पेपरवरती स्वतःसुद्धा सही करतो आणि त्याचबरोबर इथे तो प्रियालासुद्धा सही करायला भाग पाडतो. तो म्हणतो लवकरात लवकर सही कर, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विनला घाबरून प्रिया सहीसुद्धा करते. तर प्रेक्षकांनो अशा रीतीने नागराज आणि प्रिया या दोघांचंही कारस्थान आपापल्या लाईफ पार्टनरच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे इथे गुन्हा केलेला असतो तर गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळणारच आणि ती उशिरा का होईना, पण नागराज आणि प्रिया या दोघांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या पार्टनरनेच दिलेली असते.